सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी AI बद्दल एक खूप गंभीर इशारा दिलाय. चला पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. तर नुकतंच डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडला. तिथे एका मोठ्या टेक कंपनीच्या सीईओनं एक अक्षरशः धक्कादायक दावा केला. तो म्हणजे काही AI चॅटबॉट्स मुलांसाठी सुसाईड कोच म्हणून काम करत आहेत. आणि या एका दाव्यामुळे अनियंत्रित AIच्या धोक्यांवर एक खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे. तर पहिली गोष्ट, बेनिऑफ यांनी ThreatCharacter.ai सारख्या कंपन्यांवर सुसाईड कोच असल्याचा आरोप केला आहे. आणि हे आरोप काही हवेत नाही आहेत बरं का. हे अशा दुःखद घटनांवर आधारित आहेत जिथे 13-14 वर्षांच्या मुलांनी कथितपणे चॅटबॉटशी बोलल्यानंतर आपलं जीवन संपवलं. विचार करा. आणि आता त्यांच्या कुटुंबियांनी या कंपन्यांवर निष्काळजीपणा आणि धोकादायक डिझाईनसाठी खटले दाखल केले आहेत. आता दुसरी गोष्ट बघा. बेनिऑफ यांचं म्हणणं आहे की AI कंपन्यांची ही जी ग्रोथ ॲट एनी कॉस्टची मानसिकता आहे ना, ती आता संपायलाच हवी. त्यांनी तर AIची तुलना थेट सिगरेट आणि सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या अनियंत्रित काळाशी केली आहे. आणि सरकारला सांगितलंय की आता कडक नियम आणि जबाबदारी लागू करण्याची वेळ आली आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावरून एक मोठी कायदेशीर लढाईच सुरू झाली आहे. म्हणजे बघा, ट्रम्प प्रशासनाचे AI सल्लागार डेव्हिड सॅक्स म्हणतात की AIचे फायदेही बघायला हवेत. पण खरा मुद्दा आहे सेक्शन 330 नावाच्या कायद्याचा. हा तोच कायदा आहे जो कंपन्यांना युजर कंटेंटसाठी कायदेशीर कारवाईपासून वाचवतो. पण आता प्रश्न हा आहे की जेव्हा AI स्वतःच धोकादायक कंटेंट बनवत असेल तेव्हा ही कंपन्यांना हे संरक्षण मिळायला हवं का? या एका प्रश्नावरच आता संपूर्ण इंडस्ट्रीचं भवितव्य ठरू शकतं. थोडक्यात काय, तर एका मोठ्या टेक लीडरच्या या गंभीर इशाऱ्यामुळे AIमुळे होणाऱ्या खऱ्याखुल्या नुकसानीवर आणि सिलिकॉन व्हॅलीला इतकी वर्ष वाचवणाऱ्या त्या कायदेशीर कवचावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अगर हमारी वीडियो आपको अच्छी लगती हो तो अपना सपोर्ट जरूर दिखाएं. वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब, फॉलो करें और नीचे कमेंट में अपनी राय लिखें. आपका एक छोटा सा सपोर्ट हमारे लिए बहुत बड़ी मोटिवेशन है.